वेळ आली काम करायची, कारण का लॉकडाऊनमुळे अचानक सुमितला जॉबवरून काढून टाकलं. दुर्दैवाने मराठीतून कोणीही काहीही रिस्पॉन्स दिला नाही. अगे काय तू कशाला फोन करते, लग्न केलंय ना, आता एन्जॉय कर ना. म्हणजे भलेही कितीही सेटल असू दे माझा नवरा, पण माझी इच्छा आहे ना, माझं पॅशन आहे. 150 रुपये होतं ते साठवून मी 5000चा मोबाईल तेव्हा नोकिया घेतला होता. तर मी नोंद झाले, आता लीडला ट्राय करते. तर आता त्यांना नोंद नकोय, आता नवीन फेस हवाय. Legacy starts when together the undone is done. PNG Jewelers. Legacy is our biggest gold. स्वागत करूया अभिनेत्री अक्षया भिंगारडे हिचं. नमस्कार. नमस्कार. किती छान दिसतेस अक्षया. थँक्यू दर्शना. कशी आहेस? हे बाय द वे तू संतूर मॉम दिसतेस. पण खूप डिफिकल्ट आहे यार स्वतःला मेंटेन करणं इतकं, आणि प्लस काम करणं प्लस मुलाकडे बघणं, ही जेन्युअनली तारेवरची कसरत आहे. आणि या शो मध्ये जेवढ्याही मॉम्स येतात ना, ज्या कामही करतायत, आणि सगळं लिटरली हॅट्स ऑफ आहे. बिकॉज आपली इंडस्ट्री माहिती आहे, जे इथे काम करतात त्यांना इथे वेळेची कमिटमेंट काय आहे, किंवा इथे किती पॅराटाईज करावं लागतं काम. सो येस. काय म्हणते, कशी आहेस? मस्त नाही म्हणजे तू पहिलाच विषय असं संतूर मॉम आणि आई या विषयाला हात घातला, त्याच्यामुळे मला असं वाटतं की तो खरंच एक खूप प्रत्येकाने अनुभव घ्यावा असा विषय आहे. आणि आई पण हे एन्जॉय करण्यासारखं आहे खरंच. म्हणजे आजकाल खूप त्याच्यावर बोललं जातंय आणि मी डायरेक्टच या विषयाला हात घालते, पण आपलं सुरुवात अशी झाली म्हणून. पण खरंच मी प्रत्येक मुलीला सांगेन की जर देवाने ही तुम्हाला देणगी दिली आहे ना, तर तुम्ही आई पण अनुभवा. ते खूप सुंदर आहे. थोडंसं तुम्हाला ते म्हणतात पोस्ट पॅन्ट्रम डिप्रेशन येतं, काय येतं, ते काही नाही, ते तेवढ्यापुरतं असतं. त्या सगळ्यातून तुम्ही फक्त तुमच्या मुलाला बघा आणि तो हसताना दिसला तुम्हाला की तुमचं सगळं मागे जातं. म्हणजे मी एक छोटासा किस्सा सांगू तुला याबद्दल. मी ना पहिले माझी नॉर्मल डिलिव्हरी झाली. सो पहिले 2 दिवस ना मी माझ्या मुलाला हातच लावला नव्हता. असं म्हणजे छान दिसतोय तो, गुडी असा, गुबरे गाल गुलाबी असा. तर मी नको हात लावून त्याला खराब करायला, की ती एवढी छान वस्तू आहे असं, तर नको. तर माझा नवरा मला म्हणाला, अगं अक्षया तुझाच मुलगा आहे, तू तो कुशीत घे त्याला. तर मी म्हटलं नाही, मला ना भीती वाटते की तो असं काही कुठे त्याला काय होणार नाही ना, आणि मी उगाच कशाला जवळ, तो शांत झोपलाय तर असू दे. तर तिथून सुरुवात झाली. आणि मग मध्ये झालं काय, नोव्हेंबरमध्ये तो जन्मला 2019. आणि आम्ही विरारला शिफ्ट झालो फेब्रुवारीमध्ये, मला म्हाडाचं घर लागलं म्हणून. आणि फेब्रुवारी मध्ये आम्ही शिफ्ट झालो आणि मार्चमध्ये लॉकडाऊन लागलं. सो लॉकडाऊनमध्ये सगळंच पूर्ण वेळ मी नवरा मुलाबरोबरच होते. तर तो असं छान हसायचा, मी त्याला झोपवायचं, मी त्याच्याकडे बघायचं. तर माझं असं व्हायचं, हे डोळे मी बनवलेत, माझ्या पोटात हे हात माझ्या पोटात बनलेत, म्हणजे मी काय खाल्लं आणि काय झालं की एवढं गोड गुणी बाळ मला देवाने दिलंय. तर ती पण एक प्रोसेस आहे आणि ती तुम्ही खरंच एन्जॉय करा. जर देवाने तुम्हाला ती देणगी दिली. कधी असं होतं की आपल्याला नाही जमत आणि आपल्याला मूल होत नाही, तर ती गोष्ट वेगळी आहे. पण जर आहेत पॉसिबल तर प्लीज तुम्ही आई व्हा. तुम्हाला एक वेगळंच जग अनुभवायला मिळेल. खरं आहे. आणि खूप पॉझिटिव्हिटी आहे ही जेन्युअनली. तू आता एक छान उल्लेख केलास पोस्ट पार्टम डिप्रेशन. खरं तर ना त्याबद्दल कोण बोलत नाही जास्त, कारण असं असतं की त्याला ना कर्तव्य हे एक नाव दिलं जातं की हे कर्तव्य आहे, हे तर करावंच लागतं, किंवा आम्ही पण केलंय तर तुम्हाला करायला काय प्रॉब्लेम आहे. पण ना या सगळ्याबरोबर एका नवीन आईची एक मेंटल हेल्थ असते, जी नो डाऊट डिस्टर्ब होत असते. बिकॉज, आणि जेव्हा अभिनेत्री असते ती, कारण असं असतं ना की जेव्हा आपण काम करत नसतो तेव्हा आपल्या आजूबाजूचे सगळे काम करत असतात आणि आपण ब्रेकवर असतो. अशा वेळी ते स्वतःला सांगणं, सतत ज्यांना रोज कॅमेरासमोर मेकअप करून जायची सवय असते, अशा वेळी खूप कठीण आहेत या गोष्टी. वर्क फ्रॉम होम करणं इतकं हे काम नाही, राईट? मला सांग, तुला या विषयावर आज बोलायला आवडेल, पोस्टपार्टम डिप्रेशन. तू कसं डील केलंस त्याच्याशी? खरं सांगायचं तर मला तसं डिप्रेशन वगैरे काही आलं नव्हतं, कारण माझ्या वेळेला सिच्युएशनच वेगळी झाली की 21 मार्च पासून सगळेच घरी, लॉकडाऊनच लागलं. त्याच्यामुळे काही काम नाही, काही नाही. पण काहींचं म्हणजे खायला नाही, कोणाला रेंट भरायला पैसे नाही. म्हणजे माझ्या सुदैवाने असं झालं की मी माझं बातमी कळली मार्चमध्ये की मी प्रेग्नेंट आहे, आणि व्हेरी नेक्स्ट डे माझं म्हाडाच्या लॉटरीचं पहिलं पेमेंट मी केलं. म्हणजे लॉटरी मला लागली होती आणि त्याचं पहिला हफ्ता मी केला. सो बाळ आणि घर हे 9 महिन्याचं प्रोसेस माझं सेम झालं. म्हणजे आता मला सांगताना पण अंगावर काटा येतोय की ऑक्टोबर 19 ला मला चावी मिळाली आणि 2 नोव्हेंबरला सक्षम झाला मला.
सो दोन्ही माझं 9 महिन्याची प्रोसेस आणि त्या म्हाडाचं घर गव्हर्नमेंट एकतर प्रॉपर्टी तिथे रोज फेऱ्या घालणं वगैरे. सो मी प्रेग्नेंट असल्यामुळे मी जास्त जात नव्हते. झालं काय की घर माझ्या नावावर लागलं होतं, लॉटरी मला लागली होती, त्याच्यामुळे तिथे प्रत्येक वेळेला जाणं गरजेचं होतं. पण मग आम्ही जरा तिकडे सांगितलं होतं की प्रेग्नेंट आहे म्हणून नाही जात आहे. तर 8 महिन्यापर्यंत मी गेले नाही, पण शेवटची सही करायला आणि ते सगळं करायला मला जावंच लागलं तिकडे. त्याच्यामुळे 2 बाळ मला झाले असं मी म्हणते. आणि मग लॉकडाऊनमध्ये नवरा घरी असल्यामुळे त्याने सगळी काळजी घेतली माझ्या मुलाची. त्याला मॉलिश करणं, त्याला अंघोळ घालणं, त्याला भरवणं आणि 24 तास आम्ही तिघं एकत्र असल्यामुळे आणि खरंच टचवूड मी लकी आहे की सुमित सावंत माझा नवरा आहे आणि तो माझ्याबरोबर आज आहे. तर मला कंटाळा आला तर भांडी घासणं म्हणा किंवा तो रडतोय तर त्याला घेणं म्हणा, हे सगळं त्याने केलं. त्याच्यामुळे मला असं नाही जाणवलं की कुठेतरी मला डिप्रेशन येतंय आणि काय येतं. 1-1.5 वर्षानंतर मला असं वाटलं की आता काम करूया. रादर माझ्यावरती वेळ आली काम करायची, कारण का लॉकडाऊनमुळे अचानक सुमितला जॉबवरून काढून टाकलं. 1 महिन्याची ॲडव्हान्स पगार दिला आणि सांगितलं की सॉरी आम्ही कट डाऊन करतो. तर तेव्हा असं झालं की मी त्याला म्हटलं की ठीक आहे, आहेत माझ्या सेव्हिंग्स, आपण त्या वापरूया. अदरवाईज मी पण आता कोणाला फोन करते, नाही तर मी करणार नव्हते. की 2-3 वर्ष माझा मुलगा बोलायला लागला, डे केअरमध्ये गेला की आई ह्याने मला मारलं, तिने मला खायला दिलं नाही, हे इतपत बोलेपर्यंत मी त्याच्याबरोबर असणार होते आणि मग मी त्याला डे केअरला ठेवून काम सुरू करणार होते. पण अगदीच 1.25 वर्षाचं असताना हे सगळं झालं आणि मग मी म्हटलं डोंट वरी, आपण आहोत, आपली फॅमिली आपल्याबरोबर आहे, तर मी पण काम सुरू करते. तेव्हा मी सगळ्यांना फोन केले, सगळ्यांना ते म्हणाले ठीक आहे मी सांगतो. पण दुर्दैवाने मराठीतून कोणीही काहीही रिस्पॉन्स दिला नाही दिला. हिंदीच्या कास्टिंग डिरेक्टर्सना मी फोन केले, ते म्हणाले मॅडम आपका करंट लुक और ऑडिशन भेज दो, ये स्क्रिप्ट आहे. असं करून मला 1 महिन्यात चांगल्या चॅनलवर चांगली सिरियल मला मिळाली. मी थपकी 2 मध्ये थपकीची आई होते, जी माझी खूप चांगली चालली सिरियल. मला नेम फेम दोन्ही मिळालं आफ्टर प्रेग्नन्सी, म्हणजे ब्रेक. कलर्सवर हिंदी होती ती. आणि तू म्हणालीस की सांगतो असं ना, इकडे या शोमध्ये आलेल्या न्यूली मॉम अनेकांनी मला हे सांगितले की नाही मिळत, इझिली संधी मिळत नाही. एकदा तुम्ही आया झालात ना की इझिली संधी मिळत नाही आणि आत्ता आम्ही कॅपेबल आहोत काम करायला, हे पटवून द्यायलाच खूप वेळ जातो. अक्षय, हे तू सुद्धा फेस केलंस सगळं. आता एवढी वर्ष तू या इंडस्ट्रीमध्ये काम केलंयस, नो डाऊट आपण काय काम करतो आता हे वेगळं एक्सप्लेन करायची गरज नाही आहे कोणाला, पण तरी सुद्धा हे करावं लागतं. तुला करावं लागलं? हां, म्हणजे आत्ता नाही करावं लागलं, पण तेव्हा करावं लागलं. जसं मी 2014 मध्ये लग्न केलं, माझी एक सिरियल संपली राधाई बावरी मार्चमध्ये, आणि मी मे मध्ये लग्न केलं. आणि लग्न केलं त्याच्यानंतर जून वगैरे सगळं झालं, विधी वगैरे आणि सगळं एन्जॉय करून झालं. तर मी म्हटलं आता प्रत्येकाला एक नॉर्मल असतं, मी कितीही आज कोणी कितीही मोठं असलं तरी एक प्रत्येक जण प्रोड्युसर डिरेक्टरला कॉल करतो. तेव्हा कास्टिंग डिरेक्टर्स वगैरे असे काही नव्हते इंडस्ट्रीमध्ये. तर मी प्रत्येकाला कॉल केला की म्हटलं दादा आपण असं करतो, तर माझं लग्न वगैरे झालंय पण मी काम करायला रेडी आहे, तर काही असेल तर. अगे काय तू कशाला फोन करते, लग्न केलंय ना, आता एन्जॉय कर ना. म्हणजे भलेही कितीही सेटल असू दे माझा नवरा, पण माझी इच्छा आहे ना, माझं पॅशन आहे. करेक्ट. माझं लग्न झाल्यामुळे तुमचं काय अडतंय, मी सांगते ना मी काम करायला तयार आहे. किंवा मग दुसरं रिॲक्शन अशी की अरे तू कशाला फोन करते, तुझं नाव काय आहे ना तोंडात. पण त्याच्यानंतर त्यांच्या 2-4 सिरियल येऊन जातात, पण आपल्याला काहीही फोन नाही, काही नाही. त्याच्यामुळे मग मी असं ठरवलं की आपण हिंदीत ट्राय करूया. हिंदीत मला तिथे कोणीही ओळखत नाही, पण माझ्या टॅलेंटवर मला काम मिळालं. आणि समजा म्हणजे स्वतःहून कास्टिंग डायरेक्टर म्हणाले नहीं मैम आपका एज ग्रुप ये इसमें कैरेक्टर में नहीं बैठ रहा है, लेकिन वो दूसरा प्रोडक्शन हाउस है ना, वहाँ पे काम चालू है, कास्टिंग चालू है, तो मैं आपका नंबर वहाँ पे फॉरवर्ड करता हूँ. असं करून मला हिंदीत काम मिळालं. मग म्हटलं ठीक आहे ना, आपल्या टॅलेंटवर आपल्याला काम मिळतंय, हाजी करायला फोन तर नाही करायला लागत आहे. आणि गेले मी 8 वर्ष मी हिंदीमध्ये काम करते आणि चांगलं काम करतेस, चांगले पैसे, चांगलं काम आणि विथ रिस्पेक्ट. स्वतःहून कोणाला फोन करायची गरज नाही, काम द्या. आणि मी खरं सांगू तुला, पहिल्या दिवशी एक इमोशनल सीन आपला झाला की मॅम थिएटर किया है ना आपने, हे जे येतं ना मॅम मराठी आर्टिस्ट ना आपने बहुत काम किया होगा ना, हे आपल्याला सांगायची गरज लागत नाही समोरच्या डिरेक्टरला किंवा को आर्टिस्टला, ते आपल्या कामातून दिसतंच. खरंय. आणि कामातून कामच मिळत असतं ना, की तुमचा परफॉर्मन्सच ठरवतो तुम्हाला कुठल्या प्रकारचं काम येणार आहे. पण आपल्या घरातनं कोणीही या इंडस्ट्रीमध्ये नसताना तुला अभिनयाची स्वप्न कशी पडली की अभिनेत्री होऊयात, काय होतं? आणि जेव्हा तू 22 वर्षापूर्वी जेव्हा तू सुरुवात केलीस, आत्ता तरी सोशल मीडियामुळे सगळं विजिबल आहे, काय घडतं काय नाही हे लोक खूप वोकल झाली आहेत त्या गोष्टीबद्दल. आधी मिसकन्सेप्शन्स खूप जास्त होते, गैरसमज जास्त होते इंडस्ट्रीबद्दल. अशा वेळी काय घडलं आणि तुला वाटलं नाही आपण अभिनेत्री होऊयात बाबा?
म्हणजे ह्याचे ना खूप असे गोड छोटे छोटे किस्से आहेत. खरं सांगायचं तर मला चाइल्ड आर्टिस्ट व्हायचं होतं. म्हणजे मी जेव्हा घरी होते तेव्हा माझ्याकडे केबल वगैरे नव्हती, तर आपण दूरदर्शनवर पिक्चर वगैरे बघायचो. सो करीना कपूर, निवेदिता सराफ, अलका कुबल यांचे पिक्चर बघत बघत आपण मोठे झालोय. तर मला असं व्हायचं की ह्यांचं लहानपण मला करायचंय, करीना कपूरचं बालपण मला करायचंय. आणि पण काही ओळख नाही, कसं जायचं काय माहिती नाही. मग एक दिवस असं मी 7वी-8वीला होते तेव्हा पेपरमध्ये आलं की इथे कलाकार पाहिजेत वगैरे, म्हणून मी असं जाऊन एक ऑडिशन वगैरे दिलं. तर त्यांनी काय 4 पानी लाईन वगैरे दिल्या होत्या, त्या मी बोलले बिंदास्त कॅमेऱ्यासमोर वगैरे. मग ते म्हणाले आम्ही कळवतो तुम्हाला. तर बाबांना मी घेऊन गेले होते. तर म्हटलं बघूया. मग 2 दिवसांनी त्यांचा फोन वगैरे आला. तर पैसे भरायला सांगितले त्यांनी. तर तेव्हा काहीतरी 3-5 हजार रुपये भरायला सांगितले त्या कामासाठीच. हा. म्हणजे आता तुम्ही छान सिलेक्ट झालाय, पण तुम्हाला फिल्ममध्ये काम मिळण्यासाठी 5,000 रुपये भरायला लागतील. तर झालं 5,000 म्हणजे तेव्हा माझ्यासाठी 50,000 होते. तर मी म्हटलं नको नको बाबा, हे असं काही काम वगैरे मिळत असेल तर नको. आणि मग इंडस्ट्रीमध्ये कसं यायचं हे करेपर्यंत मी मोठी झाले. म्हणजे संजय खापरे वगैरे तर हसतात असं मी सांगितलं. ते म्हणजे अगं म्हणजे तुला चाइल्ड आर्टिस्ट व्हायचं होतं, पण तुला ते कळेपर्यंत तू मोठी झाली आणि मग तू अभिनेत्री झालीस. आणि मग नंतर मी कॉलेजमध्ये गेले, DAV कॉलेज माझं भांडूपचं. मग तिकडे मी एकांकिका वगैरे करायला लागले. तिथून मग एकांकिकामधून माझा थोडासा उलटा प्रवास झाला. एकांकिका केली, त्याच्यानंतर मी फिल्म केली, मग फिल्म नंतर नाटक केलं, मग सिरियल केली. ओके. असं झालं. आणि ना रंगभूमी जेन्युअनली ती ना माणसाचं आयुष्य बदलते अनेकदा. तुम्हाला शिस्त लावते, तुम्हाला खूप गोष्टी शिकवते. आणि अशी व्यक्ती की जिच्या घरामध्ये कोणीच नाही, अभिनयाच्या गिरवण्यापासून सुरुवात आहे. तुझं नाटकाने आयुष्य कसं बदललंय कॉलेजपासून सांग मला. खूप बदललंय. म्हणजे गजेंद्र अहिरे यांचे भाऊ विशाल अहिरे जे आता नाही आहेत आपल्यामध्ये, त्यांच्या थ्रू मी आले, एकांकिका पहिली करायला लागले. म्हणजे त्यांनी हे ऑडिशन वगैरे आत्ताचं ना मला इतकं हसायला येतं. आणि कधी कधी म्हणजे मी ह्या प्रोसेसमध्ये मी स्वतःला टाकलंय, पण तेव्हाचे दिग्दर्शक इतके दूरदृष्टी ठेवायचे. त्यांनी म्हणजे ती झोपडपट्टीमधली बाई असते, एकांकिका होती आमची झोपडपट्टी बेस होती. तर ती झोपडपट्टी मधली बाई असते, तर ती स्टोव लावताना कशी बसेल याच्यावर ऑडिशन फक्त घेतलं होतं. आणि सगळे ज्या काही 40-50 मुली आल्या होत्या त्यांना सांगितलं होतं तुम्ही आहे इथे रेल्वे ट्रॅक आहे, तिथल्या झोपडपट्टीमध्ये तुम्ही राहताय आणि तुम्ही स्टोव लावताय आणि पोराला एकदम वैतागून जेवण बनवताय असं. तर ते स्टोव हे करताना आपण कसं इंडियन सिटिंगमध्ये जेव्हा बसतो तसं पेटवायला लागतो ना, तो टिपिकल अशा त्या झोपडपट्टीमधल्या बायका. तर ते सगळेजण लाजत होते, कसं बसणार आपण, जीन्स घातलीये, शॉर्ट स्कर्ट घातलाय, तर असं कसं बसणार. पण आपण येता जाता बघतो त्या बायकांना, तर मी म्हटलं हा ह्या अशाच बसतात, म्हणून मी पण तशीच बसले आणि स्टोव वगैरे पेटवला आणि बाकी डायलॉग वगैरे काही नाही. आणि ते एकदम ऑडिटोरियम होता, लांब कोपऱ्यात बसले होते आणि सांगितलं हा तुझं नाव सांग फक्त, मला ऐकायला आलं तर मी घेईन. सो त्यांच्यापर्यंत माझं पूर्ण नाव पोचलं म्हणून त्यांनी मला नाटकात घेतलं. असा किस्सा होता. मग त्या एकांकिकेमध्ये जो टेपऱ्या होता तो संतोष पवारांकडे कामाला होता. तर त्याने सांगितलं संतोष पवार माझे गुरु आहेत या नाटकाच्या ह्याच्यातले, मी खूप मानते त्यांना. आज जे काही आहे मी त्यांच्यामुळे आहे इथे उभी. तर ते नाटक करतायत नवीन, तर बघ तू भेटून ये त्यांना, ठाण्यामध्ये त्यांची रिहर्सल चालली आहे. आमचं सगळं 7 मजली म्हणून नावाचं नाटक होतं. तर त्या नाटकाची दर्शनं कशी झाली असेल माझी ऑडिशन, काही नाही, रोज यायचे, हां उद्या 7 वाजता रिहर्सल आहे, उद्या 7 वाजता रिहर्सल आहे, उद्या 7 वाजता रिहर्सल आहे. रोज आम्ही ना साधारण एक 15 जण, 7-8 मुलं, 10-12 मुली असं येऊन त्या स्क्रिप्ट दिलेलं होतं ते करायचे. मंगेश देसाई वगैरे सगळे तेव्हा मोठे होते, त्यांनी ते मेन रोल करत होते नाटकामध्ये. ते रिहर्सल करायचे, आम्ही इथे बसून बघायचो ती रिहर्सल. आणि मग काही ॲडिशन घेतलं, काही चुकलं, सरांनी कट केलं की ते आपलं त्यांच्या स्क्रिप्टमध्ये लिहून हे करायचं. झालं असं जवळजवळ 20-22 दिवस झाले. बाबा विचारायचे मला, अगं अक्षय काय? म्हटलं नाही काय नाही बाबा, मंगेश देसाई ते काम करतात आणि त्यांच्याबरोबर मी हे करते, संतोष पवार. सो त्यांचं नाव होतं, पण काय तू काय करते? तर काय नाही, मला रिहर्सलला बोलवलं, एक चहा एक वडापाव मिळायचा, सगळं व्हायचं. मग 22 दिवसानंतर फक्त 4 मुलं आणि 4 मुली राहिल्या तिथे. तर संतोष, बाकी सगळे गेले की 2 दिवस पेशन्स संपले त्यांचे. संतोष पवार म्हणाले ही माझी मुलं, इथून पुढे ही माझ्या नाटकात काम करतील. पेशन्स लेवल त्यांनी तेव्हा ट्राय केली आमची. खूप महत्वाचं आहे. खूप महत्वाचा धडा त्यांनी आम्हाला दिला तेव्हा. आणि मग म्हणाले ऍक्टिंग आणि काय डायलॉग डिलिव्हरी कशी करायची हे शिकवू आम्ही तुम्हाला, आणि जे तुमच्यात उपजत असेल ते येईलच बाहेर. करेक्ट. पण तुम्हाला या इंडस्ट्रीत यायचं असेल तर पेशन्स खूप महत्त्वाचा आहे, जो आता वेळोवेळी ट्राय होतो. मी दरवेळेला
ते मागे जाऊन आठवते आणि स्वतःला पुश करते आणि रिमाइंड करते की नाही आपल्याला हे करायचंय, सातत्याने करायचंय. तर आहे, बघतोय तो, घेईल काळजी. घरच्यांनी पाठिंबा दिला तुला या क्षेत्राला? हो, दिला. म्हणजे सोसायटी प्रेशर काहीच नाही, काहीच नाही. त्यांना असं थोडंसं कौतुक होतं. फक्त पप्पांचं असं होतं की म्हणजे मी SY पासून नाटक करायला लागले, तर पप्पांचं असं होतं की BCom ची डिग्री मिळाली पाहिजे. नाटक वगैरे मला काही माहिती नाही, पण तुझं शिक्षण पूर्ण व्हायला पाहिजे. सो BCom माझं झालं फर्स्ट क्लास. सो त्यांचं थोडंसं असं होतं की मित्रमंडळी म्हणतात की अरे BCom एवढं चांगलं केलंय तिने, तर बँकेत नोकरी लागली तिला तर चांगला मुलगा वगैरे मिळेल. तर म्हटलं ना, एकदा फक्त ते माझ्याशी बोलले की असं बघ नोकरी वगैरे मिळते का. तर तेव्हा असं काही माहिती नव्हतं की आर्टिस्ट कोट्यातून पण बँकेत नोकरी वगैरे मिळते. तर मी म्हटलं नाही पप्पा, मी हे एन्जॉय करते आणि मला हे आवडतंय तर मी करते. तर मग तेव्हापासून काही असं प्रेशर नव्हतं कधीच नाही. अरे वा. आणि ना तू जसं म्हणालीस की उलटा प्रवास, एकांकिका केली, चित्रपट केला, नाटक केलं आणि मग मालिका, हा असा प्रवास आहे. जेन्युअनली जेव्हा आपण इंडस्ट्रीमध्ये रिअल खरं पाऊल ठेवते ना, तेव्हा कळतं की हा बिझनेस सोपा नाहीये. इकडे रोज एक नवीन चॅलेंज आहे किंवा रोज स्वतःला प्रूफ करावं लागतं. तुझे इनिशियल डेज सांग मला अक्षया. इनिशियल डेज चाचपडणारे होते का कॉन्फिडंट होतीस? काय होतं एक्झॅक्टली? कारण ना आपण ज्या प्रवाहात एकदा काम करायला लागलो की थोडीफार भीती असते मनामध्ये, कशी लोक भेटतील आपल्याला किंवा काय सिच्युएशन असेल. तुला ती भीती होती? चाचपडत होतीस सुरुवातीला? तेवढी असं नाही, कारण काय झालं, मी एकांकिका केल्यामुळे तो कॉन्फिडन्स होता माझ्यामध्ये स्टेजवर वावरायचा. आणि त्याच्यानंतर संतोष सरांचं नाटक केल्यामुळे तुला माहिती आहे की त्यांचा ग्राफ कसा लोककला आणि लोकनाट्यावर बेस आहे की आपला आवाज शेवटपर्यंत पोहोचला पाहिजे आणि कॉमेडी करायचं. सो ते होतं. म्हणजे तेव्हा मला आजही कौतुकाने सांगायला आवडेल की मी नाट्य इंडस्ट्रीमध्ये ॲट अ टाइम 3 प्रोडक्शनची नाटकं करायचे आणि दौरे पण, म्हणजे सुयोग, अष्टविनायक आणि अजून एक नवीन प्रोडक्शन होतं, त्यांच्याबरोबर मी 3ही नाटकं करायचे. त्यांच्याबरोबर दौरा पण सलग लागायचा आहे. ह्यांचा 2 दिवस गोव्यात आहे, मग ह्यांचा मडगावला आहे, मग तो करून पेणला पोचायचा आहे. सो मी आईला सांगायची आई मी 21 तारखेला गोव्याला जाणार आहे आणि 29ला डायरेक्ट मी घरी मुंबईत रात्री येईन. जर अगदी उशीर झाला ट्रॅफिकमुळे तर मी 30ला घरी येईन, कारण तेव्हा माझ्याकडे फोनही नव्हता. सो असं मी सांगूनच घरून निघायचे. पण आई बाबांचा पूर्ण विश्वास होता माझ्यावर आणि खरंच मला खूप चांगलीच माणसं भेटली इंडस्ट्रीमध्ये. त्याच्यामुळे तसा सोपा गेला प्रवास. म्हणजे माझं पेमेंट मला सांगायला आवडेल की 150 रुपये होतं. ते साठवून मी 5000चा मोबाईल तेव्हा नोकिया घेतला होता. अरे वा. आणि तेव्हा तर मी एकदा आईशी भांडले होते, आई अगं मला फोन करत जा. बाकीच्या मैत्रिणीची आई 2-2 तासाने फोन करते, काय गं कुठे पोचलीस, खाल्लंस का? आणि म्हटलं माझ्या फोनची रिंग कशी वाजते हेही मला माहित नाहीये, तर प्लीज मला फोन करत जा. असं मी चिडून आईला सांगितलं होतं की, कारण आईचा विश्वास की आहे आता इथे सांगितलंय असं असतं तर ही 30ला संध्याकाळी घरी येणार, 8 वाजता नाही तर 9 वाजता येणार घरी, हे माहिती होतं. आणि ना ऍक्च्युली म्हणजे रंगभूमीवरचं ते काम किंवा ती जिद्द आपण जेव्हा पुढे एक्सपिरियन्स येत जातो ना, तसं आपल्याला कळतं की तेव्हा एवढी मेहनत केली ना, म्हणून आज आपण इकडे परफॉर्म करू शकतोय. तुला कधी सगळ्यात पहिलं अप्रिसिएशन मिळालं रंगभूमीवरचं, की पहिली टाळी असते की जी एक आपल्या खूप स्पेशल असते बिकॉज ती आपला कॉन्फिडन्स मोराल बूस्ट करते. सो फर्स्ट काय होतं तुझं ते? म्हणजे आपण म्हणतो ना जसं कामातून काम मिळतं तसंच मी मध्ये नाटक केलं होतं संजय पवारांचं ठष्ट. ठरलेलं लग्न, 4 बहिणी ना? नाही 4 मैत्रिणी, एका हॉस्टेलमधल्या एका रूमची गोष्ट असते ती. ठरलेलं लग्न, मोडलेल्या मुलींची गोष्ट. तर त्या रूम मध्ये जे राहायला येतात त्यांचं लग्न मोडतं असं ते एक असतं. त्याच्यावर त्यांनी लिहिलं. म्हणजे संजय पवार हे बायकांच्या हृदयात घुसून लिहितात का असे कमेंट आहेत. आणि त्यांनी इतकं वास्तववादी नाटक लिहिलं होतं ते. तर त्या नाटकामुळे मला खूप ॲप्रिसिएशन मिळालं. आणि त्या मी ते करायला घेतलं होतं नाटक आणि तेव्हाच माझं लग्न ठरलं होतं आणि ती सगळी प्रोसेस झाली होती. त्याच्यामुळे सगळ्यांना असं वाटत होतं बघ बाई तू हे नाटक करतेस, तुझं पण नाटक हे लग्न मोडणार नाही ना, असं चालू होतं. पण त्या नाटकामुळे मला खूप इंडस्ट्रीने ओळख दिली आणि नावाजलं गेलं. ओके. आणि जे तू म्हणालीस की इंडस्ट्रीमध्ये ओळख मिळाली, खरं तर इंडस्ट्रीमध्येच आपली ओळख निर्माण करणं आणि त्याच्यानंतर ते सातत्य टिकवणं ही खरंच तारेवरची कसरत आहे. म्हणजे ते रोज नवीन टॅलेंट येतं. आता तर या सोशल मीडियाच्या जगामध्ये तर रोज उठून आपल्याकडे स्टार्स येतात. तेव्हा काय सिच्युएशन होती अक्षया, की आता जसं म्हणालीस तू की ओळख निर्माण केली, मी एक सुंदर अभिनेत्री इथे अस्तित्वात आहे,
हे मिळवण्यासाठी, हे टिकवण्यासाठी किती मेहनत केलीस तू, किंवा किती स्वतःला झोकून देऊन काम करावं लागलं तुला? माझ्या सुदैवाने म्हणजे मी आदेश दादा बरोबर नाटक करत होते, चल ऐश करले, म्हणजे आदेश दादा लीड करत होता त्याच्यामध्ये. तर त्याने सांगितलं की चांगलं काम करतेस तू, मग सिरियल वगैरे करत नाही. म्हटलं नाही दादा, काय ओळख वगैरे नाही आहे. मला म्हणाला उद्या इथे इथे ॲड्रेस दिला, दादा गोडकरांना जाऊन भेट. सो मी तिकडे जाऊन भेटले. तर लगेच एक 8-10 दिवसांनी त्यांच्याकडे नवीन ट्रॅक येत होता, गोजीरवाण्या घरात. म्हणजे इंडस्ट्रीतल्या प्रत्येकाची पहिली सुरुवात ही गोजीरवाण्या घरात, आणि खूप जण होती त्याच्या. 4 दिवस सासूचे यांच्या थ्रूच झाली आहे. सो माझा पण एक ट्रॅक तिथे होता, एक 4-5 महिने होता. तर तिथे सुरुवात झाली. तर त्यांना कळलं की चांगली अभिनेत्री आहे आणि चांगलं काम करते. सो गोजीरवाण्यानंतर त्यांचीच एक नवीन सिरियल येत होती, चार चौघी. तेव्हा स्टार प्रवाह लॉन्च होत होतं. तर माझं ना म्हणजे काय म्हणतो त्याला, आत्तापर्यंत तसं नावाजलेलं काम म्हणजे अक्षय भिंगाडे सगळ्या ओळखतात, पण एखादं काम सांगायचं गेलं की हे म्हणजे अक्षय भिंगाडे, तसं फार नाही झालंय. ती रागीट कॅरेक्टर ना त्यातलं? नाही, चौथी बहीण बिलवा, एकदम चुलबुली आणि हे ते वगैरे. आजकाल अजूनही आमच्या सोसायटीमधले म्हणतात की अगं तू ती बिलवा ना. तर म्हटलं हो, ते अजूनही लोकांच्या लक्षात आहे. तर मी जेव्हा तुला एक सांगते दर्शन, मी जेव्हा इंडस्ट्रीत आले ना, तेव्हा काय ट्रेंड होता की या मोठ्या एजच्या नावाजलेल्या अभिनेत्री लीड करणार, आणि ज्या नवीन आहेत त्या लहान बहिणीचा रोल करणार. सो माझं ते झालं. म्हणजे मी 2 ते 3 सिरियल कुलस्वामिनी केली, तेव्हा तेजा देवकर लीड करत होती. मग नीलम शिर्के बरोबर 4 चौघी केली. अजून 2-3 सिरियल त्याच्यामध्ये मी पॅरलल लीड किंवा लहान बहीण आणि हेच केलं. त्याच्यानंतर जेव्हा मला नाव मिळालं, आता मी लीड करणार, तेव्हा इंडस्ट्रीमध्ये ट्रेंड असा आला की नाही, आता आम्ही लीडसाठी नवीन चेहरा बघतोय, अगदी रॉ, ओव्हर एक्सपोज नकोय आम्हाला, अगदी कुठून तरी आले. पहिलंच काम तिचं आम्ही तिला इंट्रोड्यूस करतो. झालं. मग तेव्हा नाही मॅडम, तुम्ही नोन आहात, तुम्ही नोन आहात. म्हणजे माझं असं झालं की मी 5-6 वर्ष मेहनत घेते नोन व्हायला, आणि आता मी नोन झाले, आता लीडला ट्राय करते. तर आता त्यांना नोन नकोय, आता नवीन फेस हवाय. त्या ह्याच्यामध्ये माहीत नाही, मला तेवढं पाहिजे तसं फेम मिळालं नाही मराठीमध्ये. पण तुला लीड सिरियल नाहीच मिळाली? नाही, मी एक भाग्यलक्ष्मी केली झीची, पण मी रिप्लेस केलं होतं नेहा पेंडसेला. ओके. आणि मग ऍक्च्युली म्हणजे तू म्हणालीस तसं की एवढे वर्ष मेहनत केल्यानंतर जेव्हा असं ऐकावं लागतं, हे खूप सरप्राइझिंग आहे आणि वाईटही वाटतं की एवढं का केलं माझं नवीन. मग मी पण नवीन चेहरा होते की मलाही लीड करायला हवं होतं. वाईट आहे. तू मग हे विचारलं नाहीस यामध्ये, कोणाशी डिस्कस नाही केलीस ही गोष्ट तू कधी? नाही, डिस्कस नाही केली, कारण तेव्हा ट्रेंडच तसा होता ना की नवीन मुलीला इंट्रोड्यूस करायचं, जी मग कमी पैशामध्ये येते, तिचे काही टँट्रम्स नसतील, आणि तिच्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट करून तिला सिरियलची लीड करायची. कारण त्याच्यानंतर म्हणजे तुला खरं सांगू, मी कॅम्प्स क्लबच्या एका वेळी 3 सिरियल करायचे. तर माझ्या डेट ठरलेल्या होत्या. म्हणजे आता मला एवढं त्रास होतो, हे जे शेड्यूलर वगैरे फोन करतात, मॅडम मैं रात को 10 बजे तक बताता हूँ, मैं 11 बजे. अरे नाही, मी 10:30ला झोपते. मी जसं काही मी गावात राहते असं मी 10:30ला झोपते, सकाळी 7 वाजता उठते. सो माझं एक रुटीन आहे. तर तुम्ही नाही मॅम, वो सीन नहीं आया है तो मैं कैसे बता सकता हूँ. आता खूप वर्स्ट झाली आहे सिच्युएशन. सिरियल हिंदी असो मराठी असो, सगळ्यांचेच हे हाल आहे. तेव्हा म्हणजे मी 1 ते 10 कुंकू करतेय, 11 ते 15 चार चौघी करतेय, 18 ते 22 मी अजून एक ETVची त्यांचीच सिरियल करत होते, मला आता नाव नाही आठवत. असं 3 सिरियल मी त्यांच्या ॲट अ टाइम करत होते. पण मला हे शेड्यूल माहिती होते की म्हणजे मोठे मोठे नावं होते, सुनील बर्वे होते, इथे नीलम शिर्के होती, तिकडे तेजा देवकर होती. तर त्यांना ह्या ब्लॉक डेट्स दिलेल्या असायच्या. सो आमची फॅमिली त्यांच्याबरोबर लागणार आहे. तर हे सगळं माझं मॅनेज होतं. मग ह्याच्या दरम्यान मला काही कुठे जायचं असेल, पिकनिकला काय करायचं असेल, तर मी जात होते. पण महिन्यातले 28 दिवस मी अशी बिझी होते. आणि माझ्या सुदैवाने आत्तापर्यंत असं झालंय की मी ज्या प्रोडक्शन हाऊसमध्ये काम केलंय तिथे मी रिपीट काम केलंय. कामाने काम मिळतं, किंवा माणूस म्हणून चांगलं असू आपण तर आपल्याला काम मिळतं ना, तसं कॅम्प्स क्लब म्हण, वीरेंद्र प्रधान म्हण, राहुल प्रोडक्शन म्हण, ह्या प्रत्येकाच्या मी 3-3 मिनिमम सिरियल केल्या आहेत. म्हणजे ते नाटकात असो किंवा सिरियलमध्ये असो. आता हिंदीमध्ये पण मी प्रत्येक प्रोडक्शन हाऊसबरोबर 2 सिरियल केल्या आहेत, की इथे केलं की नाही ही आर्टिस्ट चांगली आहे. कारण मी कुलदीप पवारांबरोबर एक नाटक केलं होतं. तर त्यांनी, आम्ही असंच बोलता बोलता नाश्ता करत होतो, तेव्हा त्यांनी सांगितलेलं माझ्या चांगलं लक्षात आहे, तू आर्टिस्ट म्हणून 100% नसशील ना तरी चालेल, 80% असशील, 90% असशील चालेल, पण माणूस म्हणून तू 100 काय 110% चांगली राहा इंडस्ट्रीत, तुला काम मिळणार. करेक्ट आहे, बरोबर आहे. आणि काय जात आहे ना चांगलं वागायला. आणि आत्ताही म्हणजे आत्ता पण जेव्हा मला ऋता म्हणाली होती मुलाखतीमध्ये की आत्ता सुद्धा तुमचं जेव्हा एखाद्या मालिकेसाठी
चित्रपटासाठी काम तुम्हाला तुमचं काम होतं की तुम्हाला दिली जाते भूमिका, मागे विचारलं जातं की सेटवर वागणूक कशी आहे किंवा सेटवरती कशी आहे. म्हणजे हे आत्ता ही गोष्ट चेंज झाली नाही. तुमचं काम भलेही 19-20 असेल, पण माणूस म्हणून, बिकॉज शेवटी तेच मॅटर करतं. तुम्हाला एक प्रोजेक्ट 3-4 वर्ष करायचा असतो, त्यात जर टँट्रम सांभाळत बसलं तर कसं जाणार. आणि 30 फॅमिली असते, कारण 15 तास आपण तिकडे असतो. 12 तास परत येणं जाणं करून. ऍक्च्युली सेटवरची माणसं आपली फॅमिली असतात आणि फॅमिलीला आपण कमी वेळ देतो, नुसतं झोपायला जातो असं होतं. आणि काय हरकत आहे ना, समोरचा स्पॉट दादा आहे, त्याला गुड मॉर्निंग केलं आणि ग्रीट केलं, तो आपल्याला चहा देतो, पाणी देतो. एक गोष्ट ना इथे येणाऱ्या प्रत्येक आर्टिस्टने लक्षात ठेवायला पाहिजे असं मला वाटतं, की हे सगळेजण आपल्यासाठी काम करतात. बरोबर. मी सुंदर दिसावी, मी छान दिसावी, माझं बोलणं प्रत्येक माणसापर्यंत, प्रेक्षकांपर्यंत पोहोचायला म्हणून हा माईक दादा काम करतोय, तिकडे काहीतरी सेटअप करतोय. तो मेकअप दादा बघतोय, तो माझं लायनर खराब नाही झालंय ना हे बघतोय. ते डिरेक्टर बघतायत हिचं एक्सप्रेशन करेक्ट आहे ना, ही करेक्ट रडतीये ना, मला दम लागलाय, मी रडतीये, तर स्पॉट दादा येऊन मला पाणी देत आहे. तर कोणी त्यांना असं गन पॉइंटवर ठेवलं नाहीये की ए आर्टिस्ट को पाणी देणे काय नाही, पण ते त्यांचं काम करतायत छान आपल्यासाठी. आपण दिसणार आहोत प्रेक्षकांना. बरोबर बरोबर. तर त्यांच्याशी 2 शब्द गोड बोलायला तुम्हाला काहीच जात नाही आणि बोला तुम्ही छान. अगदी. आणि जेव्हा तू सुरुवात केलीस ना अक्षया कामाला, तेव्हा आत्ता तरी फॅशनचं गणित हे टॉप नॉच झालंय. म्हणजे एअरपोर्ट लुक सुद्धा कलाकारांचे चर्चेत असतात, इतकं टॉप नॉच आहे आत्ता फॅशन सेन्स. तुम्ही जेव्हा सुरुवात केली कलाकारांनी, तू ज्यांची आता नावं घेतली, तेव्हा खूप रॉ होतं सगळं. प्रेशर नव्हतं कुठल्या बाबतीत की छान दिसा, छान कपडे घाला किंवा इतकं अप टू डेट जा. स्टायलिंग नावाची गोष्ट नव्हती तेव्हा इंडस्ट्रीमध्ये. मला सांग, ह्या सगळ्यामध्ये तुला कधी असं वाटलं की तुझ्या पर्सनॅलिटीमध्ये किंवा राहणीमानात, वागण्या बोलण्यात, ड्रेसिंगमध्ये, मेकअपमध्ये बदल करावे इथे सस्टेन करण्यासाठी? तसं नाही वाटलं. तेव्हा मी अशी छान बारीक बिरीक होते थोडीशी, त्याच्यामुळे काहीही घातलं तरी ते सूट होत होतं. आणि मी खरं सांगू, मी कधी या गोष्टीचा विचार नाही केला जो आत्ता. म्हणजे मी मराठी इंडस्ट्री आणि फिल्म इंडस्ट्री पासून लांब आहे, त्याच्यामुळे खरंच मी आता कुठल्या प्रीमियरला जात नाही, कुठल्या शोजला वगैरे जात नाही. त्याच्यामुळे मला माहीत नाही आहे की तो लुक कसा मेंटेन करायचा आणि काय करायचा. पण उद्या मला जर बोलवलं तर मी आहे ही अशी आहे. माझ्याकडे ह्या 10 साड्या आहेत, कोणाला तरी दाखवण्यासाठी म्हणून मी 10,000ची अजून किंवा 20,000ची अजून एखादी छान साडी घेईन आणि त्या 2 तासाच्या लुकसाठी मी हे करेन. हे माझ्या रक्तातच नाही आहे. ओके. पण तू काही सुरुवातीला बदल केलेस स्वतःमध्ये? नाही म्हणजे काय म्हणते तू, स्वभावात नाही, वागण्या बोलण्यात, लुकमध्ये, दिसण्यात? कारण असं असतं ना की आपण कधीच खुश नसतो आपल्या दिसण्याबद्दल, की नाही जरा थोडंसं बारीक होऊया किंवा अजून थोडंसं बदल करूया स्वतःमध्ये. कारण आपण आजूबाजूला बघत असतो ना लोक कशी राहतात. तेव्हा तू काही बदल केलेस इनिशियल डेज मध्ये स्वतःत? नाही. वा. तशीच आहे तशीच. ऍक्च्युली म्हणजे मला आता माझा चेहरा प्लस पॉइंट आहे की मायनस पॉइंट मला कळत नाही. प्लस पॉइंट आहे, तू तशीच दिसतेस अजूनही. म्हणजे काय झालं, एक तिशी नंतर असं झालं की मी ना लीडच्या कॅटेगरीमध्ये जात होते हिंदी इंडस्ट्रीमध्ये, ना पॅरलल लीडमध्ये जात होते, ना भाभीच्या कॅटेगरीमध्ये जात होते, ना मॉमच्या. नहीं मैम आप बहुत छोटी लग रहे हो, आप एकदम चाची लुक में जा रहे हो, तो मॉम नहीं लग सकते. म्हणजे ह्यांचे हिंदीमध्ये कसं हिरोची आई थोडीशी मॅच्युअर पाहिजे, कारण हिरो एकदम पंजाबी आणि फुल बॉडी वगैरे असते त्यांची, हँडसम. तर त्यांची ना तुम्ही लहान बहीण वाटता, तुम्ही आई नाही वाटत म्हणून. तर मी म्हटलं ठीक आहे चल, प्रेग्नेंट झाले आता, प्रेग्नेन्सी ती मॅच्युअर लुक आणि वगैरे खूप जणांकडून ऐकलं होतं ना, प्रेग्नेन्सी झाल्यावर मॅच्युरिटी येते, दिसायला होतं. तेही नाही झालं. 1.5-2 वर्ष झालं तरी नाही मॅम आप छोटे ही लग रहे हो, आप ना हीरोइन की माँ लगोगे लेकिन हीरो की माँ नहीं लगोगे. ठीक आहे, ओके. पण ठीक आहे, आई पण तर मी आता रिअल लाईफमध्ये पण आहे, तर रिअल लाईफमध्ये करायला मला काही प्रॉब्लेम नाही आहे. Legacy starts when together the undone is done. PNG Jewelers. Legacy is our biggest gold. आणि ना ते ऍक्च्युली करेज पाहिजे एक्सेप्ट करायला. कारण मी बघितले आता किती कमी वयाच्या अभिनेत्री यांना आईच्या भूमिका कराव्या लागतात. बिकॉज तुझे मगाशी बोललीस की नवीन चेहऱ्याला लीडसाठी प्राधान्य दिलं जातं. मग काय माहिती, अनेकांना नाईलाजाने करावे लागतात की बाबा ठीक आहे चल, काम नसण्यापेक्षा काही भूमिका असलेली बरी म्हणून करतात. तू विचार केलास 1% तरी की मी इतक्यात आईच्या भूमिका करायला घेऊ का नको घेऊ? नाही, खरं तर मला जेव्हा थपकीची ऑफर आली होती तेव्हा मला कामाची गरज होती. आणि टू बी व्हेरी फ्रँक, पूर्ण ह्याचा अभ्यास केला तू सिरियलचा, तर हिरो, हिरोईनची आई आणि हिरोची आई, आणि कोण जर निगेटिव्ह असेल त्याच्यामध्ये, ते हे 5 जणच इम्पॉर्टंट असतात. तर म्हटलं हिरो हिरोईन तर रोल आपण करू शकत नाही हिंदीमध्ये.
निगेटिव्ह रोल एक नोन पर्सनच करू शकणार. राहिली हिरोची आई आणि हिरोईनची आई. सो सॉरी, माझ्या सुदैवाने मला हिरोईनच्या आईला पण चांगलाच ट्रॅक मिळाला आणि चांगली स्टोरी होती म्हणून मी ती केली. तर मी म्हटलं की उलट मला माझे इमोशन्स त्याच्यामध्ये दाखवता आले की थोडंसं आठवून अच्छा हां येतंय नॅचरल रडू आणि सगळं येतंय म्हणून मला असं काही त्रास नाही झाला. तू ब्रेक नाही घेतलास एवढ्या वर्षात कधी? जो प्रेग्नन्सीचा घेतलास तेवढाच का कामातनं कधी ब्रेक घेतला? नाही तो झाला म्हणजे फक्त मला एक असं वाटतंय खंत आहे मला त्याची की मला काम करायला प्रचंड आवडतं. म्हणजे तू माझं एखादं काम सुरू झाल्यानंतरचं माझं रुटीन माझ्या नवऱ्याला विचार आणि एखादं काम माझ्याकडे नसेल तेव्हाचं माझं रुटीन विचार. म्हणजे खूप जमीन आसमानाचा फरक आहे. जसं की आता माझं काम चालू आहे आणि माझा 8चा कॉल टाईम आहे तर मी 5 वाजता उठणार, मी एक्सरसाइज करणार, मग मी पूर्ण जेवण बनवणार. हां मी माझं टिफिन सगळं घेऊन जाते आणि घरचं पण सगळं जेवण हे करते. संध्याकाळचा कुकर रेडी ठेवते सो दॅट नवरा येऊन गरम गरम भात करेल म्हणून. पण मुलाचा डबा वगैरे आणि आता सध्या आई माझ्याकडे आहे तर तिचं पण सगळं करून जाते. मग पीठ वगैरे मळून जाते, मग ती फक्त गरम गरम चपात्या करते, असं करते. हे सगळं मी करणार आणि मग सेटवर जाणार, मस्त 10-12 सीन करणार आणि फ्रेश होणार. हेच जर मी काम करत नसेल आणि मला फक्त घरचं काम करायचं आहे तर मग मला प्रचंड चिडचिड होते माझी आणि डिप्रेशनकडे मी जायला लागते आणि असं होतं की फक्त घरचं काम नाही करू शकत मी घरचं काम आणि बाहेरचं काम आणि माझं काम सगळं करू शकते. बरोबर आहे, कंटाळा येतो नाही की आपण आणि ज्या नुसत्या हाऊसवाईफ आहेत आणि आई आणि घरदार सगळं सांभाळतात त्यांना सॅल्यूट आहे, सॅल्यूट. म्हणजे लग्नानंतर मी 1 वर्ष घरी होते तर एकदा असं माझा नवरा म्हणाला होता, अगं हे काय इस्त्रीचे कपडे तू अजून दिले नाहीस? तर माझं झालं होतं 1 मिनिट, मी हे सगळं काम करायला नाही आहे घरात, तू असं नको, काय करतेस मग तू घरी, हे अजिबात विचारू नकोस. आणि मग मला आठवलं की मी आईला बोलायचे 4 दिवस जेव्हा मी शूटिंगला जायचे तेव्हा मी असं आईला म्हणायचे, काय आई तू माझे कपडे इस्त्रीला दिले नाहीस, तू हे आवरून नाही ठेवलं, काय करते तू? तर हा प्रश्न म्हणजे मला तेव्हा फारच गिल्ट आला आणि आईला म्हणजे इथून हॅट्स ऑफ आहे की तू 3 मुलं सांभाळलीस. आई झाल्यावर तुला जास्त कळलं असेल ना हे. माझी आई ना काही गोष्टी अशा फ्रेज असतात ना त्या बोलल्या त्या माझ्या अजून लक्षात आहे की तू आई होशील ना तेव्हा तुला कळेल. ते पावलं जाणवतं मला. तुझी शेवटची मराठी सिरियल कोणती? राधा ही बावरी. हां, राधा ही बावरी. त्यानंतर तू मराठीमध्ये कामच नाही केलं? नाही, मी शतदा प्रेम करावे केलं. त्याच्या ते म्हणजे असा मेजर ट्रॅक नव्हता, ओके होता तो. 4 महिने केला आणि मग ती सिरियल पण बंद झाली, मग त्याच्यानंतर नाही केलं. पण आता 4 चौघी ही मालिका खूपच फेमस होती किंवा या गोजीरवाण्या घरात या सगळ्या मालिकेबद्दल आजही बोललं जातं किंवा राधा ही बावरी फॉर दॅट मॅटर आपण घेऊया की ती पण मालिका छान चालली. एवढा चांगला आपला ग्राफ असताना आपल्याकडे मराठी मालिका येत का नाही येत याचा नाही विचार केलास तू? किंवा तू म्हणजे एक मार्केट स्टडी म्हणूया किंवा एक रिसर्च की असं नाहीये की अक्षय भिंगारडे कोणाला माहित नाहीये, मला चांगली लक्षात आहेस तू 4 चौघीमुळे, तर असं कसं होईल की आपल्याला कोणी कामासाठी विचारत नाही? तू फाइंड आउट केलेस रिझन्स त्याचे? मी मध्ये फाइंड आउट केले होते की मी म्हटलं की मला माझ्या मुलाने प्रश्न विचारला होता की कारण तो त्याच्या आजीबरोबर मराठी सिरियल वगैरे बऱ्यापैकी बघतो ना, माझ्या सासूबाईंबरोबर. तर त्याचं असं झालं की आई तू मराठी सिरियल का नाही करत? तर मी म्हटलं की चल मुलासाठी म्हणून आपण ट्राय करूया आणि हे करूया. तर तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की माझा नंबर आता कोणाकडे नाही आहे. आणि आता जे सगळे कास्टिंग डिरेक्टर्स आले मराठीमध्ये, कारण तेव्हा कास्टिंग डिरेक्टर नव्हते, प्रोडक्शन मॅनेजर आणि डिरेक्टर थ्रूच काम मिळत होतं आपल्याला. तर हे जे नवीन कास्टिंग डिरेक्टर्स आले त्यांच्याकडे माझा नंबरच नाही आहे. ओके, त्याच्यामुळे काम नाही मिळत आहे असं मला वाटतंय. ओके, पण ती इंस्टाग्रामवर ऍक्टिव्ह असते, तुम्ही तिला इंस्टाग्रामवर DM करा. ऐक आणि ना आपण आत्ता तुझ्या मुलाबद्दल सुद्धा बोललो, लग्नाबद्दल बोललो. जेन्युअनली ना या सगळ्या गोष्टी आपण आपल्या घरात किती सेटल्ड आहोत किंवा कामाच्या ठिकाणी आपण किती सेटल्ड आहोत या सगळ्या गोष्टींना आपल्या मेंटल हेल्थला ना खूप रिलेट करत असतात की आपण ॲट पीस आहोत का किंवा कुठे डिस्टर्बन्स आहे का. आणि ना प्रायोरिटाईज करणं खूप गरजेचं झालं आहे आता, स्वतःची हेल्थ आणि स्वतःची मेंटल हेल्थ. इतक्या वर्षात म्हणजे या इंडस्ट्रीमध्ये काम करतेस तू, लग्न झालं, बाळ झालं तुला, तो आता 6-7 वर्षाचा आहे, तू किती प्रायोरिटाईज करतेस तुझी मेंटल हेल्थ, किती काळजी घेतेस त्याची? खरं सांगू, जेव्हा आपल्याकडे काम नसतं ना तेव्हा थोडंसं डिस्टर्ब व्हायला होतं. कारण एखादं प्रोजेक्ट चालू होतं तेव्हा आपण हिरो असतो, हिरोईन असतो, त्या प्रोजेक्टची त्या वेळेला त्या चॅनलची प्रायोरिटी असतो. जसं ते काम संपतं त्याच्यानंतर तुमचा स्ट्रगल परत सुरू होतो.
परत नव्याने कॉन्टॅक्ट जोडणं म्हणा, ऑडिशन देणं म्हणा, प्रत्येकाला फोन करणं म्हणा. आणि मी हे हळूहळू बघते ना, तर मी म्हणजे हिंदी इंडस्ट्रीमध्ये पण माझ्या फ्रेंड्स झाल्यात काय काय, तर मी त्यांच्याशी पण बोलले, तर ते म्हणाले की हो आम्ही पण करतो. सो पहिले मला ना लाज वाटायची, आपण काय फोन करून असं सांगायचं की काही असेल तर सांगा म्हणून वगैरे. त्यांना माहिती आहे ना मी, पण नाही, समोरच्याला माझ्यासारखे अजून 100 जण फोन करतात, अप्रोच होतात. त्याच्यामुळे मी ती पहिली आहे. त्याच्यानंतर 99 जण येतात आणि कॉल करतात त्यांना, तर ते पटकन अरे हां हिने फोन केला होता ना, पटकन फोटो पाठव. असे 2-3 प्रोजेक्ट मला मिळाले. अरे हां मॅडम आपने फोन किया, थँक्यू. अभी आप ये ऑडिशन भेजो ना पॉझिटिव्ह लुक का, एक है मेरे पास. तर आपण फोन केल्यामुळे त्यांना रिमाइंडर मिळतं आणि आपल्याला काम मिळतं असं मला लक्षात आलं. त्याच्यामुळे मी आता नाही लाजत 2-2 महिन्यानंतर कास्टिंग डिरेक्टर आणि यांना अप्रोच व्हायला. आणि ह्या सगळ्यामध्ये मला माझं मेंटल पीस माझा नवरा आहे असं मी म्हणेन, कारण तो खूप सुमित शांत असा आहे. त्याला मी भेटणं म्हणजे कसं तू मला सांभाळतो असं मीच त्याला कधी कधी प्रश्न विचारते. कारण ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये माझं असं मला काम नाही आहे यार, माझी चिडचिड होते, मला नुसतं नाही घरातलं सगळं करायचं, मला बाहेर पण काम करायचं आहे. तर मग तो हो अक्षया होणार, सगळं होणार, स्वामी बघतायत, सगळं मिळणार तुला. त्याने पण माझी ती धडपड बघितली. म्हणजे तुला माहिती आहे का, आमचं लग्नाला 12 वर्ष झाली आहेत, अफेअरला 8 वर्ष झाली आहेत. हो बाप रे, 20 वर्ष आम्ही एकत्र आहोत. म्हणजे आता विओ माझ्या मनात काय चाललंय ना तो तिकडून बोलतो. म्हणजे मी असं कपड्यांची घडी घालताना म्हटलं ना, आज ना आपण चायनीज काहीतरी करूया. ए अक्षय आज आपण चायनीज काहीतरी ट्राय करूया का. तर म्हटलं अरे आत्ता मी मनात तेच म्हणाले. आणि असं एकदा नाही असं अनेकदा होतं असं. तर तो काही मनात विचार करत असेल आणि मी पटकन बोलते की आपण आता जरा आपला वॉर्डरोब चेंज करूया का. अरे आता मी तोच विचार करत होतो. असं होतं. इतकं आम्ही एकमेकांना आता ओळख. म्हणजे लिटरली तू 22 वर्ष म्हणालीस इंडस्ट्रीमध्ये, त्यांनी बघितली तुला, तुझी जर्नी, तुला ग्रो होताना बघितलंय लिटरली या इंडस्ट्री. त्याच्यामुळे तो पण म्हणतो की त्याला पण त्रास होतो की तुझा स्ट्रगल बघून जेव्हा कोणी अप्रिशिएट करत नाही. आणि कारण का म्हणजे हे पण मी थोडंसं मग मॅनिफेस्टेशन आणि त्याच्याकडे गेले होते मध्ये लॉकडाऊनच्या ह्याच्यामध्ये. तर तुझ्याबरोबर इंटरव्ह्यू करणं हेही माझ्या एक मॅनिफेस्टेशनचाही भाग आहे. कारण मी सगळ्यांचे इंटरव्ह्यूज बघितले. कारण काय काय म्हणतात ना, माझं काय, मी सिरियल्स बघत नाही, मला काही आवडत नाही. एकतर ते खोटं बोलतात किंवा मग ते मूर्ख आहेत. कारण तुम्ही ज्या इंडस्ट्रीत आहात, ज्या इंडस्ट्रीचा भाग आहात, तिथे काय चाललंय हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. म्हणजे आज मी मराठीत काम करत नाहीये हे मी सांगते तुम्हाला, पण मला माहितीये आज कुठली सिरियल चांगली चालली आहे, कोण चांगलं काम करतंय. करेक्ट आहे. आणि काय पॅटर्न चालू आहे. करेक्ट आहे. रुपाली भोसले सध्या मला खूप आवडते तिच्या लुकमुळे आणि तिने स्वतःला जे मेंटेन केलं आहे त्याच्यामुळे. लक्ष्मी निवास मालिका खूप चांगली चालली आहे. आपल्याला अपडेट राहणं गरजेचंच आहे. आणि तुम्ही काम करणार मराठीतच आणि मराठी पिक्चर बघणार नाही आणि मराठी सिरियल बघणार नाही आणि सांगणार की मी मराठी अभिनेत्री आहे, याला काय अर्थ आहे. मग मी फक्त हॉलिवूडचीच फिल्म्स बघते आणि वगैरे, हे चूक आहे ना. खरंय. तू स्ट्रगल फेस केलास पण एवढ्या वर्षात कधी कामासाठी. स्ट्रगल म्हणजे हेच की एक प्रोजेक्ट संपल्यानंतर मला लगेच दुसरं प्रोजेक्ट नाही मिळालं. त्याच्यामध्ये परत एक 6 महिन्याचा गॅप दरवेळेला पडत गेलाय. त्याच्यामुळे मग ते खूप डिफिकल्ट होत जातं. 6 महिन्याचा गॅप हा बिलकुल छोटा नाही. कारण आपले फायनान्सेस किंवा पैशांची चणचण कोणाला नसते यार, सगळ्याचं सोंग आणता येतं, पैशांचं नाही आणता येत. आणि 6 महिने काम बोलायला ते सोपं असतं, तो पिरियड खूप मोठा आहे की आज काम झालं उद्या कधी येईल माहित नाही. आणि अशा वेळी पेशन्स असणं खूप गरजेचं आहे ना. पण होतं कधी पैशांसाठी स्ट्रगल झालाय तुला. टचवूड तसा नाही झालाय, कारण माझ्या बाबांमुळे. म्हणजे माझे 150 रुपये जे पगार होता तेव्हापासून ते पुढे त्याच्यावर 0-0 वाढत गेले, तरी पण माझ्या पप्पांनी 1 रुपयाही माझ्याकडून घेतला नाही. पण त्यांचं लक्ष असायचं. म्हणजे जेव्हा कधी मी महिन्यातून 2 वेळा 3 वेळा घरी आली, चेक आला, तर पहिले असं मला इरिटेट व्हायचं की असं काय विचारतात हे, मी आले. आणि पण त्यांचं की हां मग त्याची FD कर, आला हां मग त्याची FD कर. किंवा त्यांना कळलं की जरा बॅलन्स वाढलाय तर हां त्याची FD कर. तर त्या सगळ्या FDs मला माझी गाडी घेताना उपयोगी पडल्या, माझं घर घेताना मला उपयोगी पडल्या. आणि लॉकडाऊनमध्ये जेव्हा काही नव्हतं तेव्हा मला त्या उपयोगी पडल्या. मी खरंच सांगते, त्यांच्या त्या ह्याच्यामुळे मला खूप बरं वाटलं खरंच. आणि आत्ता ना म्हणजे या फायनान्शियल प्लॅनिंगची आत्ता खूप गरज आहे लिटरली. की आपण खर्चिक म्हणा एवढे झालोय की आता हे इन्व्हेस्ट तरी कुठे करायचे हा
खरंच प्रश्न असतो आणि ते आई आणि आजकालच्या मुलांना मला दर्शना तेच सांगायला आवडेल किंवा माझ्या माध्यमातून मी त्यांना सांगेन की नका ह्या सगळ्या छान चौकीमध्ये बाहेर पडू. तुमच्याकडे टॅलेंट आहे ना तर तुम्हाला काम मिळणार आणि ते नुसतं दाखवायला म्हणून तुम्ही हे करू नका की काय म्हणतो आपण आयफोन, गाडी आणि कपडे ह्याच्यावर तुम्ही खर्च करू नका. म्हणजे मी हेही ऐकले की माझ्या नंतर आलेल्या मुली मला, ताई अगं ती सिरियल संपली माझी पण मी 2 लाखाचं कर्ज करून बसले ना. तर माझं झालं असं पर्सनल लोन 2 लाखाचं मी आयुष्यात कधी केलं नव्हतं आणि असं कसं झालं. नाही गो मी ते फोन घेतला आणि मग मी ते तिकडे कपडे वगैरे घेतले तर झालं आणि मग आता पैसे नाही, सिरियल संपली 4 महिन्यामध्ये, आता काय करणार. तर असं करू नका. हे आता म्हणजे ऍक्च्युली लोकांना असं वाटतं की आर्टिस्टची ती काय आता हिरोईन झाली, तिला 4 लोक बघतायत, 50 ऍड मिळतात आणि हे, पण हे इझी नाहीये. म्हणजे तुम्ही एका आर्टिस्टची बाजू पण लोकांना सांगू इच्छिते की जेव्हा सेटवर आम्हाला बोलवतात तर मला तर आवडतं की मी गेले सेटवर ना 9च्या शिफ्टला 9:10ला मला बोलवलं, सीन लागले माझे धडा धडा आणि 9ला पॅकअप. मला कळलंच नाही पाहिजे की 9 ते 9 कधी वाजले. पण जेव्हा आम्हाला थांबावं लागतं ना, 2 सीन गॅप असते आणि मेकअप रूममध्ये बसावं लागतं. कधी कधी पहिला सीन होतो, मग सिनियर आर्टिस्ट येतात आणि सगळं त्यांचं काम, त्यांच्या प्रायोरिटी असतात. मग हिरोईनचं त्यांना द्यायचं असतं, हिरोईनचं सीन असतं. मग डायरेक्ट आमचा संध्याकाळी 8 वाजता सीन लागतो. सो सकाळी 10 ते रात्री 8 त्या मेकअप रूममध्ये बसणं हे पण कठीण काम आहे. लोकांना काय नाही ते काय एसी मध्ये, क्या मॅम आप तो एसी में बैठे हो, आपको क्या है, अभी आप लास्ट सीन करोगे जाओगे. नाही, तोही वेगळा स्ट्रगल आहे आमचा. त्याच्यातून पण आम्हाला बाहेर पडावं लागतं. तुम्हाला काय वाटतं नुसतं जसं एसी मध्ये बसून बरं वाटतं? कारण मी जेव्हा 12 तास कॅमेरासमोर काम करेन तेव्हा मी टीव्हीवर जास्त दिसणार आहे ना प्रत्येक एपिसोडमध्ये. हे कॅल्क्युलेशन आहे आणि आम्ही एसी मध्ये बसायला नाही आलो, ते मी घरी लावून पण बसू शकते. करेक्ट आहे. आणि जे सतत काम करतात किंवा जे सलग खूप टॉप रेटिंग सिरियलमध्ये काम केलंय ते नाहीच बसू शकत असे एवढा वेळ की रिकाम, हा चला आज काय सीन नाही, आज मी निवांत आहे. पण तू रिजेक्शन फेस केलंस कधी अक्षय? रिजेक्शन आलंय वाटायला? रिजेक्शन नाही, जसं मी म्हणाले तुला की ती फेजच अशी आली होती की आता मी लीडसाठी ट्राय करतेय तर नाही मी आता जरा नवीन चेहरा बघतोय, नवीन हे बघतो. तर तेव्हा थोडंसं कुठे वाटलं होतं की अरे आत्ता 4-5 वर्ष झाली होती, माझ्या नावामुळे मला लोक ओळखत होते आणि आता हे नवीन चेहरा घेतात. आणि मग आपण त्या सिरियलसाठी मी ऑडिशन दिलं, हे झालं पण माझं नाही झालं आणि तिथे कुठेतरी नवा चेहरा आपण बघतोय जो की बिलकुल टॅलेंटेड नाही आहे, फक्त तो रॉ आहे आणि पहिल्यांदा स्क्रीनवर दिसणार आहे म्हणून त्याला काम मिळालंय. तर ते बघून थोडंसं वाईट वाटलं होतं. ओके, म्हणजे रिजेक्शन असं हातातोंडाशी आलेला घास गेला नाही. पण या 4 वर्ष काम करून लीड मिळत नाही ह्याच्यापेक्षा कायच असेल. खरं आहे. आणि लिटरली म्हणजे ना छोट्या छोट्या मुमेंट्स असतात आपल्या आयुष्यात ज्या आपण ना लाईफ टाईम चेरिश करत असतो. एक्सपिरियन्स असतील किंवा आपल्याला सहकलाकारांची लाभलेली साथ असेल, अशा बऱ्याच गोष्टी असतात. तू गेली इतक्या वर्षात अनेक मोठ्या चेहऱ्यांबरोबर काम केलंय आणि कळत नकळतपणे ना आपण काही ना काहीतरी शिकत जातो त्या माणसांकडनं, काय करायचं किंवा अनेकदा काय नाही करायचं हे सुद्धा शिकतो, राईट? या जर्नीत मला ऐकायला आवडेल तू ज्या ज्या कलाकारांबरोबर काम केलं, मला दोन्ही गोष्टी सांग. नाव नाही घेतलंस तरी चालेल, की असे कलाकार की ज्यांच्याकडनं खूप उत्तम गोष्टी तू शिकलीस, उत्तम अनुभव तुझ्याकडे आहेत, ते अनुभव पण ऐकायला आवडतील. आणि असे व्यक्ती की ज्यांनी काय नाही करायचं ते तू शिकली, म्हणजे तू समजून घेतलं बाबा हे मला कधी नाही करायचंय, तर ते काय आहे तुझ्या गोष्टीतलं? नाही, खरंच तू जसं म्हणालीस, जसं मी खूप मोठ्या सिनियर कलाकारांबरोबर काम केलं. म्हणजे जेव्हा मला काही कळत नव्हतं, अगदी मी 18-19 वर्षाची होते तेव्हापासून ते आत्तापर्यंत बऱ्याच सिनियर कलाकारांबरोबर मी काम केलं. जसं नीलम शिर्के म्हण, सुलेखा तळवळकर, कविता लाड, शरद पोंक्षे, शैलेश दातार आणि सागर तळाशीकर, बरीच नावं आहेत आणि ह्यांच्याबरोबर मी काम केलं. तर मला तर हे सांगायला आवडतं की कविता लाड यांची मी फेवरेट आहे. म्हणजे मी आता मध्ये त्यांचं नाटक बघायला गेले होते, एका लग्नाची गोष्ट, तर प्रशांत सर होते. तर मी म्हटलं ओळख करून दे, आणि तर ती म्हणाली, प्रशांत ही बघ, ही अक्षया, ही ना इंडस्ट्रीमधल्या मोजक्याच लाडक्या अभिनेत्री आहेत त्यातली ही एक आहे, माझी लाडकी. तर माझं झालं, मला ऑस्कर मिळाला आहे. वा. कारण यांची लाडकी असणं ही एक मोठं हे आहे. आणि माझ्या सुदैवाने इंडस्ट्रीमध्ये माझी मैत्री पण ना माझ्या वयापेक्षा 10 वर्षांनी ज्या मोठ्या असतील त्यांच्याबरोबरच होती.
आणि बाकीच्यांशी होती माझ्या जे सहकलाकार होते ते जसं स्मिता शेवाळे माझी खूप चांगली मैत्रीण आहे जी लीड करत होती प्रत्येक सिरियलमध्ये. पण तेव्हा असं कॉम्पिटिशन नव्हतं. पण मला माहिती कारण ती एक चांगलं सिरियल करून आली फिल्म करून आली आहे, यंदा कर्तव्य आहे आणि तिचा फेस आहे लीडचा, सो ती करते आहे. आम्ही बोरिवलीला एका आजींकडे पेंगेस्ट राहायचो. तर ती, मी, शर्मिष्ठा राऊत आणि उमा सरदेशमुख असं आम्ही, आणि भेटायचो आम्ही खूप कमी, कारण म्हणजे आज हिची सिरियल आहे, शूट आहे तर ही आहे, नाही तर मग ती पुण्याला गेली, ती नाशिकला गेली, मग मी आहे आज मुंबईमध्ये. कारण मी पनवेलला राहायचे आणि त्याच्यानंतर मग रोज मडला येणं जाणं जमायचं नाही, म्हणून मी पण आजींकडे राहत होते. मग कधीतरी असं व्हायचं की हिचं पण शूट आहे, तिचं पण शूट आहे, हिचं पण. सो आमच्याकडे मग रात्री नाईट आऊट असायचं आजींकडे की सगळेच भेटतोय म्हणून, आणि मग गप्पा गॉसिप सुरू व्हायचं. पण तेव्हा असं मनात कधी आलं नाही की हिला लीड मिळतंय यार दरवेळेला, मला नाही मिळतंय, असं खरंच कधी वाटलं नाही. कारण मी स्मिताबरोबर प्रत्येक तिच्या ऑडिशनला पण जायचे, किंवा ती मला सांगायची की अक्षय इथे आहे ऑडिशन, मी जाते लीडला, पण तू चल माझ्याबरोबर, मे बी तिथे पॅरलल लीड किंवा लहान बहिणीचं किंवा काही असेल तर असेल, असं ती पण हेल्दी ह्याच्याने मला घेऊन जायची आणि आम्ही एकत्र करायचो. कारण बाजीराव मस्तानी मी केलंय ते कुठल्या बेसवर, तर तिथल्या कास्टिंग डिरेक्टरला ह्यांनी सगळ्यांनी फोन करून, अरे नाही ती स्मिताची बहीण 4 चौघीमध्ये करतेय ना, ती करेक्ट आहे या रोलसाठी, तू तिला बोलवच, असं करून त्यांनी मला ऑडिशनला बोलवलं बाजीराव मस्तानीला. आणि तिकडे ऑडिशन झालं आणि नेक्स्ट डे मी शूट करायला लागले. पण कसा होता एक्सपिरियन्स बाजीराव मस्तानीचा? खूप छान होता, खूपच छान होता. म्हणजे अंगद तर अगदी तो रोल आपण म्हणतो ना, काय म्हणतो आपण त्याला, एकरूप झाला होता त्या रोलमध्ये, आणि खूप छान करू. आणि ते सगळं राहणीमान, पुण्याचा तो वाडा, शनिवार वाडा, तो पेहराव आणि ती साडी वगैरे नेसणं, कारण त्याच्यानंतर मी उंच माझा झोका पण केली, तर ते सगळं हे करताना इतकं छान वाटतं. ती भाषा, तो लहेजा, आजही लोक मला उंच माझा झोकामुळेच ओळखतात, म्हणजे माझा आवाज लोकांना फॅमिलियर होता. हा, आणि ती सिरियलच रादर खूप छान होती आणि मस्तच होती. ओके, पण तुम्हाला सांगतोस की तू कोणाकडनं काय शिकलीस आणि कोणाकडनं हे नाही करायचं हे शिकलीस? हे नाही करायचं असं मी बघून बघूनच शिकले की बाई आपलं असं भस्कन अंगावरून ओरडायचं येऊन, आणि मेकअप दादाशी कसंही बोलायचं, स्पॉट दादाशी वाटेल तसं बोलायचं. कारण नंतर ते बोलल्यानंतर मी एक तिसरा माणूस म्हणून बघतेय, तर त्या स्पॉट दादाचा चेहरा मी बघायचे की किती वाईट आहे, ह्यांनी असं का, तर वेळेवर चहा नाही मिळाला म्हणून. अरे पण काहीतरी त्याची अडचण असेल म्हणून त्यांनी तुला चहा नाही ना वेळेवर दिलाय. आणि जसं मी म्हटलं तुला, कुलदीप सरांनी मला सांगितलं होतं की माणूस म्हणून तू 100% राहा, तुला इंडस्ट्रीत काम मिळणार, मान मिळणार. तर ते मी आहे लक्षात. एक किस्सा छोटा तुला सांगायला मला आवडेल की म्हणजे राजन काका वगैरे माझ्या 4 चौघीमध्ये होते ना, राजन भिसे वगैरे, तर मी संजय मोनेंबरोबर नाटक पण केलं होतं, लग्नाची बेडी, ज्यांनी सेलिब्रिटींना घेऊन सगळं ते नाटक केलं होतं. त्याच्यामध्ये सगळ्या सेलिब्रिटीमध्ये मीच एकटी लहान होते, बाकी सगळे मोठे होते, वैभवदादा, विशाखाताई, नेहा पेंडसे वगैरे सगळे होते. तर राजन काका त्याला म्हणत, अरे आमच्या सिरियलमध्ये ती एक येते पनवेलवरून, माहिती आहे बिचारी, आणि हे रोल करते. तर संजय मोने असं म्हणाले होते, काय पनवेलवरून? मला मदर इंडियासारखे 3 रोल जरी मिळाले ना तरी मी येणार नाही. अरे असं ते सगळ्यांना माहिती होतं की मी पनवेलवरून येते आणि माझा एवढा स्ट्रगल आहे. पण तेव्हा पण म्हणजे खूप शिकण्यासारखं होतं. लग्नाच्या बेडीला सगळे सेलिब्रिटी होते आणि संजय मोने आम्हाला डिरेक्ट करत होते. आणि ग्रँड रिहर्सलला मला आठवतंय, गडकरीला झाली आमची ग्रँड रिहर्सल वगैरे, संजय दादा असं म्हणाले होते, उद्याचा प्रयोग तुम्ही चांगला कराल, कारण ह्याच्यापेक्षा वाईट तुम्ही करूच शकत नाही. अरे बापरे, त्याचं म्हणजे एक मला तर अजूनही लक्षात आहे त्यांचा. आणि नंतर माझ्या समोर त्यांनी असं कधी कौतुक नाही केलं, पण नंतर मला राहुल मेंदळे त्यांनी सांगितलं होतं की भिंगारडे तुझी खूप तारीफ करत होते मोने, एकट्या त्या भिंगारडेचा सूर चांगला लागला होता, बाकी सगळे माती खातायत, काम करा. ओके, पण आत्ता तुला कशा प्रकारचं काम करायचंय, मराठी मालिकेत म्हणा, चित्रपटात म्हणा की हिंदीत, की अशी भूमिका अजून तू केली नाहीयेस आणि जी तुला करायची तर काय आहे? कॉमेडी करायला आवडेल मला. म्हणजे माझा एक आहे पैलू, पण तो अजून लोकांसमोर आला नाहीये. म्हणजे थोडंसं कॉमेडी करता येतं मला, आणि किंवा
जमतं मला, तो सेन्स आहे पण अजून तो लोकांसमोर आला नाहीये, तर असं मला वाटतं की तो यावा आणि तशा तऱ्हेची मालिका मला मिळावी. ओके, तर खरंच जेन्युइन खूप खूप मस्त गोष्ट आहे तुझी. मला सांग, आज जर मी तुला म्हणाले आपल्या PNG ज्वेलर्स प्रस्तुतीची गोष्टमध्ये तुझ्या आयुष्यातला एक सोनेरी दिवस की ज्याच्यामुळे अक्षया भिंगारडे हिच्या आयुष्याचं समीकरण बदललं किंवा एक टर्निंग पॉईंट ठरला, तो दिवस म्हणा किंवा ती भूमिका म्हणा किंवा ती मालिका म्हणा किंवा तो चित्रपट म्हणा, तर तो कोणता सोनेरी दिवस किंवा सोनेरी क्षण तुला मला तुझ्या गोष्टीतला सांगायला आवडेलच की ज्याच्यामुळे पूर्ण 360 डिग्री आयुष्यच बदललं तुझं? आयुष्यच बदललं म्हणजे ॲक्च्युली जसं मी तुला म्हणाले की मी चाइल्ड आर्टिस्ट होणार होते, पुढे काही ठरवलं नव्हतं. त्याच्यानंतर मी अकाउंट्समध्ये एवढी चांगले होते, तर माझं असं होतं की छान अकाउंट्समध्ये करायचं, मग CA करायचं किंवा CS करायचं आणि बँकेमध्ये जॉब करायचं, असं सगळं होतं. पण एक दिवस असं मी रिसेसमध्ये कॉलेजमध्ये फिरत होते, तेव्हा 2 सिनियर मुलं माझ्याकडे आली आणि मला म्हणाली तुम्ही जरा खाली आमच्या सरांना येऊन भेटाल का? तर माझं असं एकतर ही सिनियर मुलं मला वाटलं रॅगिंग वगैरे काही करतायत का, तर मी पहिले लक्षच नाही दिलं. नाही मॅडम, मी तुमच्याशी बोलतोय, तुम्ही प्लीज येऊन भेटाल का? तर म्हटलं पण कशाला, मी नाही ओळखत तुम्हाला. नाही पण ते आमच्याकडे नाटकाचं ऑडिशन चालू आहे एकांकिकेचं, तर तुम्ही येऊन प्लीज भेटाल का सरांना? तर तेव्हा मी भेटले विशाल हिरेंना आणि माझं पूर्ण आयुष्य चेंज झालं आणि ह्या इंडस्ट्रीत यायचा डिसिजन माझा चांगला झाला असं मला वाटतंय. क्या बात आहे. तर हा आहे तुझ्यासाठी शायनिंग मुमेंट. पण जेन्युइनली अक्षय, मला खूप मस्त वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. कारण असं असतं ना की आपण एका कलाकाराला बघतोय, तो काम करतोय, त्याचे प्रोजेक्ट्स येत आहेत, पण इथपर्यंत येण्याचा प्रवास कसा आहे तो खरंच सोपा नसतो प्रत्येकाचा. बिकॉज रोज उठून इकडे नवीन स्ट्रगल आहे. तुम्ही भलेही कितीही वर्ष काम करा, प्रत्येक ऑडिशनमध्ये प्रत्येक प्रोजेक्टसाठी लढावं हे लागतंच. आणि बाय द टाइम हे तू सुद्धा एक्सपिरियन्स करतेस ना? सेम येस. खरंच. जरा तुला खर्चात टाकते. PNG कडनं तुला हे गिफ्ट वाउचर्स, शॉपिंग कर जरा छान. आवडतं का ज्वेलरी? पाडवा येतोय ना? गुढी पाडवा येतोय, येस येस, त्याच्यामुळे नक्की शॉपिंग कर नक्की नक्की. आणि खूप सोनं घेऊन द्यायला सांग सुमितला तू. आता खूप नाही येणार, हो एवढं एवढंच येईल, पण नक्की घेईन मी. कारण असं मी ठरवते की पाडव्याला आणि आपल्या दिवाळीच्या पाडव्याला काहीतरी सोनं घेऊन ठेवायचं. आणि नवरा म्हणजे माझा लाड पुरवतो आणि घेतो मला, तर हे तर हक्काचं गिफ्ट कार्ड मिळालं तर मी नक्की घेईन. क्या बात. तुला सगळ्यात जास्त जाता मला सांग, कुठल्या कामासाठी घरच्यांनी अप्रिशिएट केलंय तुझं? कोणतं प्रोजेक्ट त्यांना, नवऱ्याला पण आणि आई वडिलांना पण खूप आवडलंय? उंच माझा झोका आणि ठष्ट मधलं. कारण ठष्टमध्ये मी जी आहे तशी अजिबात नव्हते. ओके. फुल स्मोक करणारी आणि चॅनल EP वगैरे जी असते तशी बेधडक बिनधास्त अशी होते, जे मला अवसान आणून ते कॅरेक्टर करावं लागत होतं. तर त्याच्यासाठी मला माझ्या नवऱ्याने ॲप्रिशिएट केलं होतं की जी तू नाही आहेस ते तू करतेस. म्हणजे कारण जे आहे आपण ते केलं तर काय, म्हणजे 19-20च आपण मेहनत घेतो, पण जे तू नाही आहेस ते तू करतेस तर खूप चांगलं काम केलंयस. आणि आई बाबांनी? आईला माझं प्रत्येक काम आवडतं, कारण तिला विशेष कौतुक आहे माझं की माझी मुलगी, म्हणजे ती एक दिवस असं लग्नाला वगैरे गेली कुठे दादरला वगैरे, तर तेव्हा तिला कळायचं की काय येऊन जाऊन करावं लागतं पनवेलवरून दादरला जाणं आणि लग्नाला. तसं माझी मुलगी बिचारी रोज करते अंधेरीला कुठे ते मड आणि तिथे जाते, त्याच्यामुळे तिला जरा जास्तच कौतुक आहे. खूप मस्त. पण छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. थँक्यू सो मच. आणि तुला तुझ्या पुढच्या जर्नीसाठी खूप शुभेच्छा. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. भेटत राहा, आपण गप्पा मारत राहू. येस येस, नक्की दर्शन, थँक्यू. आणि मी तुझे पॉडकास्ट सगळे बघत असते आणि ते बघून बघूनच मी शिकते, कारण प्रत्येकाची स्टोरी वेगळी आहे, प्रत्येक आर्टिस्ट, प्रत्येक कलाकाराची. तर ते एक आपल्याला काहीतरी नवीन देऊन जातं. त्याच्यामुळे मी तुला सांगेन की असेच छान छान पॉडकास्ट करत राहा आणि नवनवीन कलाकारांना बोलवत राहा. येस, मीन्स अ लॉट. ऑल द बेस्ट. थँक्यू.